माथेरानमधील प्रवेशद्वार असलेल्या दस्तुरीवर काही घोडेवाल्यांकडून पर्यटकांची दिशाभूल फसवणूक केली जाते। याला आळा घालण्यासाठी माथेरानकरांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला, मात्र त्याला यश न आल्याने अखेर माथेरान बचाव संघर्ष समितीने माथेरान बंदचं हत्यार उपसलं आहे। जोपर्यंत माथेरान प्रशासन फसवणुकीचे धंदे बंद करत नाहीत तोपर्यंत माथेरान बेमुदत बंदचे आवाहन करण्यात आलंय। मागील सातत्याने अनेक वर्षापासून दस्तुरी नाक्यावरती जे पर्यटक येतात त्या ठिकाणचे जे व्यावसायिक आहे, खास करून घोडेवाले असतील किंवा त्या ठिकाणी कुली असतील, त्या ठिकाणी एजंट असतील, हे लोक प्रामुख्याने त्या ठिकाणी धंदा करतात। आलेल्या पर्यटकाला त्या ठिकाणी चुकीच्या प्रकारे फसवणूक केली जाते आणि याची वारंवार तक्रार ही प्रशासनाकडे केली होती। पर्यटकांनी सुद्धा सोशल मीडियातनं याच्या मोठ्या प्रमाणावरती याच्या बातम्या त्या ठिकाणी आल्या होत्या आणि याचा निषेध करण्यासाठी माथेरानमध्ये पर्यटन बचाव संघर्ष समितीच्या वतीने प्रशासनाला मागील 20 दिवसापूर्वी निवेदन दिले होतं। मग त्याच्यामध्ये अधीक्षक कार्यालय असेल, नगर परिषद असेल, फॉरेस्ट असेल, या साऱ्या लोकांना आणि पोलीस डिपार्टमेंट असेल, या साऱ्या लोकांना निवेदन दिल्यानंतर त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचा प्रशासनाने निर्णय घेतला नाही। काल सुद्धा प्रशासनाने यासाठी एक मीटिंग बोलवली, परंतु त्या ठिकाणी प्रशासनाची अतिशय छोट्या मागण्या होत्या की त्या ठिकाणी पर्यटकांच्या गाड्या आल्यानंतर त्या ठिकाणी जे काही घोडेवाले असतील ते त्यांना घेरतात आणि त्यांच्याकडून आवाजावी पैसे उकळतात। या छोट्या छोट्या मागण्या होत्या। त्या ठिकाणी ॲडव्हर्टाईजचे बॅनर होते, हे सुद्धा त्या दिवशी काढण्यात आले आणि या साऱ्या गोष्टी प्रशासन त्या ठिकाणी काम करण्यामध्ये अपयशी ठरत आहे। आणि जर प्रशासन या ठिकाणी जर का काम करत नसेल तर हा न्याय माथेरानकरांना मिळणार आहे। पर्यटकांची फसवणूक ही वर्षानुवर्षे अशाच प्रकारचे चालू राहील आणि या साऱ्याचा इफेक्ट मागच्या 2-3 महिन्यापासून माथेरानला पर्यटक येण्यावरती झालेला आहे आणि याची चणचण खऱ्या अर्थाने माथेरानकरांना भेडसवत आहे। माथेरानकरांचं भविष्य हे थोडंसं पर्यटनाच्या दृष्टीने अंधकारमय वाटल्यामुळे याचा निषेध करण्यासाठी आज माथेरान पर्यटन बचाव संघर्ष समितीने माथेरानकरांना आवाहन केलं होतं की या प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आपण सारे माथेरानकर बेमुदत या ठिकाणी बंद करू आणि या बंदला माथेरानकरांनी अतिशय उत्स्फूर्त असा पाठिंबा दिलेला आहे। आता साधारणतः 10:30 वाजलेले आहे, एकही दुकान या ठिकाणी उघडलेलं नाहीये आणि सारं माथेरानचं दळणवळण या ठिकाणी थांबलेलं आहे, दळणवळण थांबलेलं आहे, माथेरानला येणारा पर्यटकही थांबलेला आहे। त्यामुळे निश्चित 100% हा बंद आहे। शासनाने या गोष्ट अतिशय गांभीर्याने घेण्याची गरज या ठिकाणी माथेरानकरांच्या वतीने वाटते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।